नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिंगोरी आमटीची रेसिपी सांगत आहे. रेसिपीसाठी लागणारं साहित्य 2-4 कांदे, एक खोबऱ्याची वाटी आणि धने फुटाणे. हे सर्व 4-5 माणसाच्या भाजीसाठी एवढं मी साहित्य केलं आहे तयार. तर तुम्हाला जेवढं आहे तेवढं तुम्ही साहित्य घ्या आणि कच्चं घेणं हे सगळं. धने कच्चे, खोबरं कच्चं, कांदा कच्चा, हे सगळं अगोदर खलबत्त्यात कुटून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करताना पाणी बिलकुल घालू नका आणि कांद्याच्या वलव्याने बारीक करून घ्या. आणि नंतर 4-5 चमचे कढईत तेल टाका, जिरे टाका, मोहरी टाका, कढीपत्ता टाका, थोडंसं झाकण ठेवा, कढीपत्त्याची वाफ बाहेर जाणार नाही. हळद टाका, काळा मसाला टाका, आवडीनुसार तिखट टाका आणि मसाला एकजीव करून घ्या. मग मस्त परतून घ्या. उलटा पालट करत राहा, करपणार नाही याची काळजी घ्या. मसाला करपट झाला तर भाजी चव जाते. आणि एकजीव करून घ्या मसाला सर्व चांगला परतून घ्या. नंतर गरम पाणी करायला ठेवा. गरम पाण्यात थोडंसं गरम झालं का थोडं पाणी टाका. मसाला एकदम मिक्स करून घ्या थोड्या पाण्यात आणि तो नंतर पाणी जास्त टाका. तुम्हाला जेवढी भाजी हवी तेवढं पाणी टाका आणि वरून मीठ टाका, कोथिंबीर टाका. आणि ही भाजी भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, पोळी, भात कशासोबतही खा, खूप छान लागते. ही छोट्याशा गावातून पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली शिंगोरी आमटी.